हो आज मतदान देवघराचं काय परिस्थिती आहे? नाही, खरं तर खूप उत्साहात मतदान सुरू झालेलं आहे सकाळपासून. आणि देवळगोरात एक वेगळीच हवा आता निर्माण झालेली आहे. तिथं परिवर्तनाची हवा निर्माण झालेली आहे. सगळीकडं एका दिलानं सत्तेसोबत राहायचा, महायुतीसोबत राहायचा मतदारांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कसल्या प्रकारची काळजी करायची गरज नाही. 21-0 या ठिकाणी होईल याची खात्री आहे. 22-0 सॉरी. तुमच्या महायुतीचे जे घटक आहेत ते विरोधी पक्षासोबत आहे. कोण आहे सोबत? शिवसेना, शिंदे गट आणि शरद पवार गट एकत्र झाले. कुठं पार्टी कोणतं आहे? पार्ट्याच नाही ना कुठंच. आघाडी घ्यावं लागली. चिन्ह नाही म्हटल्यावर कसं सोबत म्हणता येईल आपल्याला? मी तर महायुतीचं कन्फर्म महायुती आमचीच आहे. सगळ्या शिंदे साहेबांचा पाठिंबा आम्हालाच आहे. मराठा समाजाचे दोन नेते एकत्र झालेले आहेत, माजी आमदार खेडेकर आणि माजी मंत्री डॉक्टर शिंदे. नाही, समाजावर काही कोणताही फरक आमच्या संपूर्ण मतदारसंघात असो, शहरात असो, काही फरक पडत नाही. कारण की आम्ही सर्व समाजाला घेऊन चालणारे नेते मंडळी आहोत सगळेच. त्याच्यामुळे ते मराठा समाजच म्हणून म्हणसाल तर त्याच्यातला काही तो विषय तसा नाही. फक्त विचार एक असतील कदाचित त्यांचे, जर आता जुळत असतील. अगोदर विरोधातले विचार होते, आता कोणाला तरी आमच्यासारख्या छोट्या लोकांना किंवा गरीब लोकात राहणाऱ्या, जनतेत राहणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी जर त्यांना एकत्र यायचं असेल तर मग ते येऊ शकतात. तुमचं काही पुढे भविष्य उज्ज्वल, दोन मंत्रिपद खाली झालेले आहेत राष्ट्रवादीकडे, माणिकराव कोकाटे. तो खूप मोठा विषय आहे. मी फार छोटा कार्यकर्ता आहे पक्षाचा. त्याच्यामुळे वरिष्ठ आमचे आदित्यदादा पवार आणि सुनीलजी तटकरे, प्रफुल्लभाई केदार, भुजबळ साहेब या पद्धतीने निर्णय घेतील. तो आम्हाला निर्णय मान्य राहील. काही प्रयत्न माझे सुरू नाही. कारण ते तुम्हालाही कल्पना आहे, किती प्रयत्न केले तरी त्यांच्या जे डोक्यात असतं त्याच पद्धतीने ते निर्णय घेत असतात. त्यामुळे प्रयत्न करायचाही विषय नाही. काम सातत्यानं करत राहायचं. प्रत्येकाला त्या ठिकाणी न्याय मिळत असतो. तुमची इच्छा आहे का म्हणते? बघू.